नमस्कार, देवप्रकाश म्हणलं आपलं स्वागत. तर याच्यामध्ये आता पुढचं जे काय प्रकरण आहेत आपले, आता त्याच्या आधी आपण 4 प्रकरण बघितले याच्यामध्ये. आता इथं पुढे बघू की दशांश अपूर्णांक काय. तर दशांश अपूर्णांक बघितलं की दशांश अपूर्णांक कशाला म्हणतो ते. तर दशांश अपूर्णांक काय असतं, ज्याच्यामध्ये काय असतंय, दशांश चिन्ह असेल काय तो दशांश अपूर्णांक असं म्हणतो. मग आता दशांश अपूर्णांक काय बघायचं आपल्याला, बेरीज वजाबाकी बघायची. मग बेरीज वजाबाकी कशी करायची ते बघून घेऊ. बघा इथं इथं तर काय दिलंय, फक्त ग्रॅम मध्ये दिले, त्यांची काय करून दिली आपल्याला बेरीज केली, किती आलं इथं 2500 ग्रॅम आला. पण जर आपल्याला किलो मध्ये दिलं, बघा इथं 0.750 काय दिलं इथं किलोग्राम दिलंय. मग त्याच पद्धतीने करायचं, काय लक्षात ठेवायचं इथं फक्त, तर दशांश स्थळाच्या खाली काय आलं पाहिजे, दशांश स्थळ आलं पाहिजे, तर आपलं उत्तर काय होणार चुकणार नाहीये तिथं. मग हे आपल्याला परिमाण सगळे माहित पाहिजे. म्हणजे काय असतंय 2 किलो म्हणजे किती ग्रॅम असतंय, तर हे आपण परिमाण बघितलेले आहेत. पण मग सगळ्याचे परिमाण कुठलं असेल, किलोचं असेल, अंतर असेल, त्यानंतर लिटर मध्ये असेल, तर आपल्याला माहित पाहिजे. इथं बघा कसं होतंय, काय दिलं तर शतक स्थान दिले, त्याप्रमाणे काय होतं त्याची किंमत दिलेली. दशांश म्हणजे काय असतंय, तर 1 काय असतंय 10 असं असेल. शतांश असेल तर 1/100. म्हणजे शत म्हणजे काय असतंय इथं 100, त्याप्रमाणे काय होतंय त्याचं वाचन केलं जातं. मग शतांश आपल्याला ज्यावेळेस काय होतंय, तर ह्याचं दशांश स्थळामध्ये रूपांतर करायचंय. तर जेवढे शून्य असतील तेवढेच काय द्यायचं आपल्याला दशांश स्थळ द्यायचंय. मग इथं बघा 1/5 इथं काय आहे 1000 आहे. मग इथं 1, 2 आणि 3 दशांश स्थळ दिलेत, म्हणजे त्याची किती किंमत झाली 0.05 अशा पद्धतीने किंमत झाली. आता बघा यांची बेरीज कशा पद्धतीने करायची हे बघून घेऊ आपण. तर इथं आपल्याला कळलं पाहिजे की इथं काय दिलंय 905, काय दिलंय 0.5 असं दिलेलं आहे. इथं काय 27 पॉईंट किंवा 0.197 यांची काय करायची बेरीज करायची. पण ह्याच्यात एक गोष्ट लक्षात ठेवायची की इथे 39 दिली, तिथं दशांश स्थळ आहे का, तर नाही. तर मग हे 39 ही संख्या कशी राहते, इथं पूर्ण राहते. आणि इकडे पण बघा, मग इथं 700.65 हे असं दिलेलं आहे. तर मग 700 काय होती इथं, तर 700 पूर्ण असती, इथं 0.65 काय असते अपूर्ण असते, हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. मग याच्यामुळे आता इथं बेरीज करायची यांची, तर संख्या काय काय आपल्याला 905 905.5 आणि प्लस काय दिले आपल्याला 27.197 अशा पद्धतीने दिले. तर यांची काय करायचंय, आडव्या पद्धतीने बेरीज नाही करायची, काय करायचंय उभ्या पद्धतीने मांडून घ्यायचंय. पण त्यासाठी मांडताना काय लक्षात ठेवायचंय 905.5 आणि 27 मांडताना काय लक्षात ठेवायचंय, जे तिचं एकक दशक शतक स्थान आहे त्याप्रमाणे मांडायचं इथं. म्हणजे 27 पॉईंट या दशांश स्थळाखाली दशांश स्थळ आलंच पाहिजे, तर आपलं मांडणी बरोबर असेल. इथं पण अशा पद्धतीनं ह्यांची काय करायची आपल्याला बेरीज करायची. जर आपल्याला वाटत इथं कुठलीच संख्या नाही, तर इथं शून्य देऊ शकतो, कारण 0.5 आणि 0.500 याची किंमत कशी असते समानच असते. बेरीज मग झाली तर 7, 9, 5 आणि 6 दशांश स्थळ द्यायचंय. पुन्हा 7 आणि 5 12, 2 हातच्याला 1, 2 आणि 1 3 आणि 9, म्हणजे उत्तर किती झालं आपलं 932.697 हे आपलं काय जायचं उत्तर राहील. अशा पद्धतीने बेरीज असेल वजाबाकी असेल, त्याच पद्धतीने काय करायचं आपल्याला बेरीज किंवा वजाबाकी करायची. इथं पण बघा 632 वजाबाकीचं एक उदाहरण घेऊ आपण. 632 पॉईंट काय दिलेलं आपल्याला 24 आणि वजा किती करायचं आपल्याला 97.45. काय करायचं इथं 97.45 करायचंय. मग इथं काय करायचं, जसं आपण वजाबाकी करतो त्याचप्रमाणे इथं वजाबाकी करायची, फक्त दशांश स्थळाखाली दशांश स्थळ 5 मधून 4 जात नाही इथं. मग किती झालं इथं 9 झाले. इथं काय दिला हातच्या दिला आपण, मग इथं 1 मधून 4 पुन्हा 1 घेतला हातच्या, मग किती येणार आहे 7 आणि 4 11. पुन्हा इथं काय दिला हातच्या देणार आहे आपण, मग इथं पण पुन्हा किती झाले 7 आणि 4 11, इथे 4 आले. पुन्हा हातच्या दिले इथं 2, पुन्हा इथे किती झाले 12 आणि 3, पुन्हा हातच्या दिले इथं 5, म्हणजे किती आले 534.79 हे आपलं उत्तर जाईल. फक्त इथं महत्वाचं काय, वजाबाकी आपण जशी करतो मोठ्या संख्येने लहान संख्या वजा करतो त्याच पद्धतीने आपल्याला इथं करायचंय. फक्त लक्षात काय ठेवायचं, दशांश स्थळाखाली दशांश स्थळ आलं पाहिजे. बेरीज वजाबाकी करताना याच पद्धतीने करायचंय आपल्याला. इथं बघा आता इथं लिहिताना कसं 42 किमी 365 मीटर. मग इथं काय करायचं आपल्याला, तर लिहिताना हे कसं लिहिणार बघा, हे महत्वाचं इथं की आपल्याला लिहिता कसं लिहिणार आहे 42 किमी पूर्ण इथं 42 किमी
.365 मीटर अशा पद्धतीने आपण लिहू शकतो. म्हणजे 365 काय झालं इथं मीटर, पण पॉईंट मध्ये आलं म्हणजे काय झालं तिथं किलोमीटर मध्ये आपण रूपांतर करतोय असं झालं. मग याच पद्धतीनं बाकीचं करायचंय. इथं पण बघा आता काय करायचं, इथं किती कापड लागतं इथं 1.80 मीटर, कुर्त्यासाठी 2.25. मग यांची काय होणार आहे, पहिल्यांदा बेरीज करायची. बेरीज कोणाची करायची बघा इथं 1.80 मीटर आणि 2.25 मीटर, 2.25 मीटर यांची बेरीज होईल 5, 10 आणि इथं हातच्याला 1 4 4.05 यांचं काय होईल, इथं आपल्याला कापड तेवढं लागणार आहे. आणि कापडाचा दर किती आहे 120 प्रति मीटर आहे. याला किती करायला लागलं आपल्याला गुणिले 120 करायला लागेल. यांचा गुणाकार कसा करायचा ते आपण पुढे बघू. पण हे लक्षात ठेवायचं या पद्धतीने आपल्याला बेरीज करता आली पाहिजे. बेरीज आणि वजाबाकी याच पद्धतीने करायची. अपूर्णांक दाखवा हे शिकलो आपण. अपूर्णांक कसा इथं बघा आता 0.7 म्हणजे 0 आणि हा 7 रेषा, 1.7 असेल तर 1 आणि त्याच्या पुढं 7 रेषा. इथं बघा 6.5 कसे 6 आणि त्याच्या पुढं 5 रेषा. या पद्धतीनं मांडता आलं पाहिजे. आता दशांश अपूर्णांकाचं काय करायचंय, अपूर्णांकाचे दशांश अपूर्णांकात रूपांतर करायचं ते आपण बघितलेलं कशा पद्धतीने करायचंय. तर या संख्येने काय करायचंय, या संख्येला भाग लावायचा आहे. इथं देखील लक्षात ठेवायचं ज्या वेळेस छेदामध्ये 10 100 1000 असेल त्यावेळेस जेवढे शून्य छेदामध्ये असतील तेवढे दशांश स्थळ द्यायच्यात. इथं बघा 2 शून्य, तिथं दशांश स्थळ किती आहेत 1 आणि 2 दशांश स्थळ दिलेत. इथं 3 शून्य आहेत, दशांश स्थळ किती 1 2 आणि 3. या पद्धतीनं आपल्याला हा पूर्णांक झाला आणि त्याचं पूर्णांक अपूर्णांकाचं दशांश अपूर्णांकात रूपांतर करता आलं पाहिजे. याच पद्धतीने केलंय बघा. इथं 1 शून्य, इथं 1 दशांश स्थळ, इकडे 2 आहेत 2 दशांश स्थळ, 3 आहेत 3 दशांश स्थळ. अशा पद्धतीने करायचं. जेवढे काय असतील तेवढे त्या पद्धतीने आपल्याला करायचे. इथं बघा काय दिलं, या पद्धतीचं उदाहरण असेल तर लक्षात ठेवायचंय. इथं काय केलंय 3/5 इथं 10 दिलंय, फक्त 10 दिलंय. याचा अर्थ काय झाला, इथं या संख्येनं कुठल्या तरी संख्येला गुणलं त्यावेळेस उत्तर 10 आलं. किती गुणलं असेल इथं सांगा बरं, किती गुणलं असेल तर 5 2 10. इथं एक उदाहरण एवढं सोडून घेऊ आपण. काय दिलं इथं 3/5 बरोबर. आपल्याला काय करायचंय, बरोबरचा अर्थ काय होतो ते ह्याच्या समानची किंमत पाहिजे असं आपण शोधायचं. समान संख्या नाही, त्याचं काय पाहिजे तर किंमत समान पाहिजे. मग काय दिलं इथं 3 गुणिले आणि छेदामध्ये 5 गुणिले. इथं आपल्याला काय करायचं संख्या ओळखायची. आणि इथं काय झालंय, इथं आपल्याला काय दिलेलं काय दिलेलं नाही. आणि इथं अपूर्णांक कुठला तयार होतोय ज्याचा छेद किती असणार आहे 10 असणार आहे. परंतु इथल्या संख्या आपल्याला चौकोनात शोधायच्या. मग काय कळलं इथं 5चं काय झालं, इथं 10 झालंय. मग 5चं 10 करायचंय तर कसं होणार आहे इथं, तर कुठल्या तरी संख्येनं गुणायचं. इथं गुणाकाराचं पण चिन्ह दिलंय. मग 5 दुने 10 झाले. 5 दुने 10 जर होत असतील इथं पण याच संख्येनं गुणायचं असतंय. मग याचा अर्थ झाला 3 दुने 6. म्हणजे हे काय झालं, हा असा अपूर्णांक मिळेल. इथं आपल्याला प्रत्येक ठिकाणी तेच करायचं आहे. बघा इथं आता इथं 2 गुणिले किती केल्यानंतर 10 येणार आहे 5. म्हणजे इथं पण किती येणार आहे 21 5. अशा पद्धतीने करायचं. इथं पण बघा मग 20 यांचं काय समान झालं. इथं 22/10 आणि 11/20 केला इथं. मग इथं काय झालं यांना समांतर 20/5 100. मग इथं पण काय येणार आहे 11/5 55. अशा पद्धतीनं आपल्याला सोडवायचंय. मग इथं 11/5 55 आल्यानंतर पण पुढे काय सांगितलंय आपल्याला दशांश स्थळात रूपांतर करायचंय. मग दशांश स्थळात करायचंय तर काय करायचं, इथं बघून घ्या. दशांश स्थळात काय आपण शिकलो, हे उत्तर काय आलं आपलं 55/100. इथं 2 शून्य म्हणजे दशांश स्थळ द्यायला लागेल. दशांश स्थळ 1 आणि 2 जे उत्तर करणार आहे 0.55. अशा पद्धतीने आपलं उत्तर राहील. मग याचं सगळ्याचं तस करायचंय. इथं ज्यावेळेस करताना काय करायचंय, या संख्येने या संख्येला भाग लावायचा आहे. अशा पद्धतीनं तिथे करायचंय आपल्याला. आता गुणाकार, यांचा गुणाकार कसा करायचा ते पहिल्यांदा बघू. काय करायचं तर गुणाकार कसा करायचा. इथं बघा काय दिलंय 4.3. काय सांगितलंय 4.3 गुणिले 5. 4.3 गुणिले 5 यांचा गुणाकार करायचा आहे. तर काय करायचं, इथं 5 दशांश स्थळ आहेत. मग यांचं काय करायचं, ज्यावेळेस दशांश स्थळ आहे ह्याला काय केलं आपण, हे कसं लिहू शकतो, इथं 1 दशांश स्थळ आहे तर छेदामध्ये 1 दशांश स्थळ द्यायचं गुणिले 5. अशा पद्धतीने केलंय. मग काय करायचं इथं, आता गुणाकार कोणाकोणाचा होईल
43 गुणिले 5 आपण बघितलं हे अंशांशाचा गुणाकार आणि इथं छेदामध्ये किती असतं 1 म्हणजे इथं किती येणार आहे 1. 43 गुणिले 5 किती आला इथं 215 आला गुणाकार यांचा. छेदामध्ये किती आहे 10. मग 10 येत असलं काय झालं जेवढे काय आहेत शून्य आहेत मग तेवढे काय देतो आपण दशांश. मग 1.10 21.5 हे आपलं काय आहे उत्तर आहे. अशा पद्धतीने करायचंय. मग काय केलं इथं फक्त काय करायचंय जेवढी दशांश स्थळ तेवढं काय द्यायचंय शून्य द्यायचंय आपल्याला आणि त्याचं काय करायचंय नंतर त्याचं दशांश स्थळात रूपांतर करायचंय. त्याच्यानंतर दुसरी एक पद्धत सांगितली इथं दुसरी पद्धत सांगितली की छेदामध्ये काय करायचंय तिथं जेवढे आहेत तेवढे शून्य घ्यायचे इथं आणि नंतर काय करायचं त्याचा गुणाकार करून करायचंय. आणि तिसरी पद्धत आणखी तिसऱ्यामध्ये काय दिलंय तर दशांश स्थळाचा विचार न करता काय करायचं आपल्याला गुणाकार करायचा आहे. गुणाकार काय करायचा गुणाकार कोणाचा करायचा म्हणजे बघा 43 गुणिले 5 किती येणार 43 5 215 गुणाकार येणार आहे आणि जेवढे दशांश स्थळ तिथं किती 1 आहे म्हणजे 1 दशांश स्थळ दिलं हे आपलं उत्तर झालं. अशा पद्धतीने सुद्धा करू शकतो आपण. बघा इथं ह्या पद्धतीने पहिल्या पद्धतीने काय केलं इथं 2 दशांश स्थळ आहेत मग 2 दिले इथं 1 आहे म्हणून 1 दिला यांचा गुणाकार केल्यानंतर 1 2 3 शून्य आले 1 आणि त्यानंतर यांचा गुणाकार केल्यानंतर काय मिळालं आपल्याला तर शेवटी 1 2 3 दशांश स्थळ देणार आहेत आपण. मग त्यामुळे काय मिळणार आहे उत्तर. आणि इकडे दुसऱ्या पद्धतीत काय केलंय ते यांचा डायरेक्ट गुणाकार करायचा आणि नंतर दशांश स्थळ किती देणार आहे बघा इथे विचार करा 1 2 आणि 3 गुणाकार करताना दशांश स्थळाची काय करायची बेरीज करायची. अशा पद्धतीने पण आपण करू शकतो. मग काय करायचं इथं आपल्याला सोडवायचे. इथे एक काय बघू इथं यांचा गुणाकार केल्यानंतर यांचा गुणाकार किती येणार आहे संख्या तर सेम आहे 317 45 3.17 म्हणजे 317 आणि 45 पकडायचं इथं. फक्त काय करायचंय उत्तर किती येणार आहे शेवटी 1,42,000 14,265 येणार आहे. मग काय म्हणून दशांश स्थळ किती द्यायची 1 2 आणि 3 म्हणजे 1 2 3 म्हणजे उत्तर किती येणार आहे 14.265 हे आपलं उत्तर राहील. मग ही शाब्दिक उदाहरण पण इथं आपल्याला लक्षात आलं पाहिजे की गुणाकार कसा करायचा. आता भागाकार बघू. भागाकार करताना काय सांगितलं होतं काय करायचंय तिथं हे आपण भागाकार बघितलं दशांश गुणाकार कसा करायचा अपूर्णांकाचा दशांश अपूर्णांकाचा करताना कसा करायचंय बघा काय सांगितलं इथं 6.2 भागिले काय इथं 2 आहे. मग करताना कसं केलं 62/10 भागिले 2/1. मग ह्याच काय होतं 62/10 गुणिले 1/2. कारण भागिले इथे आपण बघितलं की उलटून गुणिले होणार आहे. मग इथं काय होईल भाग जाईल इथं बे त्रिक 6 बे के बे किती आला इथं 31/10 म्हणजे किती येणार आहे 3.1 असं हे उत्तर येणार. त्याला इथं 3.1 या पद्धतीने आपल्याला सोडवता येईल. मग हा सराव काय करायचा आहे सराव हा 17 नंबरचा जसं आपण वरचे केले उदाहरण त्याच्याप्रमाणेच करायचं आहे. कुठं गुणाकार करायचा कुठं भागाकार करायचं कुठं बेरीज करायची आणि कुठं वजाबाकी करायची हे उदाहरण आपल्याला वाचल्यानंतर कळलं पाहिजे तर आपण बाकीच्या क्रिया करू शकतो. पुढचा एक होता स्तंभालेख. मग स्तंभालेख म्हणजे काय असतंय तर आलेख असतोय पण आलेखाचा कुठला प्रकार आहे तर स्तंभ खांबासारखं दिसतोय म्हणजे त्याला काय म्हणलं जातं स्तंभालेख असं म्हणतो आपण. आता बघा इथं आता ह्याच्यामध्ये काय असतं स्तंभालेख मध्ये फक्त आपल्याला काय करता आलं पाहिजे त्याचं वाचन करता आलं पाहिजे कशा पद्धतीने दिलंय ते. इथं काय दिलंय 10 दिले म्हणजे कुठल्या संदर्भात राहणार आहे तर क्रिकेट असेल मग क्रिकेटच्या संदर्भात दिलंय आपल्याला. आणि काय दिलंय इथं तर आता ज्यावेळेस आपण कुठलं मॅच बघतो त्यावेळेस आपल्याला या पद्धतीने असा चार्ट दिसतो म्हणजे काय दिसतो तो स्तंभालेख दिसतो. मग याच्यामध्ये हा 10 आहे आणि इथं काय झालं तर इथं षटक दिलेले मग या पद्धतीने आपल्याला वाचन करता आलं पाहिजे काय काय येते. इथं बघा आता काय सांगितलंय शेजारील चित्राचे निरीक्षण करा आणि सांगा. ही माहिती कोणत्या खेळाच्या संदर्भात आहे काय सांगितलं खेळाच्या संदर्भात आपल्याला त्याचा काय माहित पाहिजे. 10 कसा कधी आपण किंवा षटकी किंवा ओव्हर आपण म्हणतो इंग्रजीमध्ये तर ते कधी असतंय क्रिकेटच्या संदर्भात आहे. चित्रावरून किती बाबींची माहिती मिळते काय मिळते कुठल्या देशाची मॅच आहे ते कळालं आपल्याला. भारत आणि श्रीलंका याच्यामध्ये 10 आपल्याला सांगितलं आणि काय झालं षटक सांगितलं. चित्रात 10 दाखवण्यासाठी कोणते आकार 10 कुठल्या आकाराने तर काय दाखवलं इथं खांब किंवा स्तंभ आहे म्हणून तो स्तंभालेख झाला हे लक्षात ठेवायचं. इथं बघा आता एक चित्र बरोबर काय सांगितलंय 5 वाहने. एक चित्र बरोबर काय आहे 5 वाहने म्हणजे जर सायकलचं एक चित्र जर दाखवलं असेल त्याची संख्या किती असणार आहे 5 असणार आहे. मग इथं किती 1 2 3 4 5 आणि 6 म्हणजे 6 पंचे 30 सायकलीची संख्या असणार आहे.
याचा अर्थ नाही की इथं 6 दिसते म्हणून 6 नाही, तर आपल्याला इथं प्रमाण दिलेलं आहे त्याचं एक चित्र बरोबर 5 वाहने, म्हणजे एक सायकल बरोबर 5 सायकली. म्हणजे इथं बघा स्कूटर आहे, एक स्कूटर बरोबर किती असणार आहे? 5 असणार आहे. एक रिक्षा बरोबर 5च. सगळ्याचं प्रमाण कसं असतंय? समानच असते. इथं आता बघा आलेख इथं सांगितलंय हा काय आहे? एक्स आपला आणि हा काय आहे? वाय आहे. काय म्हणतो त्याला? अक्ष असं म्हणतो. एक्स अक्ष आणि वाय अक्ष. इथं बघा जो वरचा आपल्याला जो स्तंभ होता, जी चित्र होती त्याचं काय केलंय? आलेखामध्ये आपल्याला दिलंय. इथं बघा काय सांगितलं? 1 बरोबर 5 म्हणून किती दाखवली? तर 30 दाखवले. स्कूटर किती झाल्या? 5 होते तर 25. रिक्षा एकच होती म्हणून 5 रिक्षा असतील. आणि बैलगाड्या किती होत्या? तिथं 3 बैलगाड्या असतील. म्हणजे काय झालं? 5 त्रिक 15. अशा पद्धतीने आपल्याला आलेखात सुद्धा काढता आलं पाहिजे आणि चित्राला सुद्धा वाचन करता आलं पाहिजे. मग इथं आता सांगितलं, इथं एक बघून घेऊ. सर्वात जास्त तापमान कोणत्या शहराचं आहे? आता काय काय दिलंय ते पहिल्यांदा बघून घेऊ. एक्स अक्षावर काय दिले तिथं? तर शहरांची नावं दिलेत आणि वाय अक्षाला काय दिले? त्याचं तापमान दिलेलं आहे. मग त्या पद्धतीने आपल्याला वाचन करायचंय. काय सांगितलंय बघा, सर्वात जास्त तापमान कोणत्या शहराचं आहे? तापमान कुठे आहे आपल्याला? इथं. मग इथं बघायचं तापमान जास्त कुठलं दिसतंय आपल्याला? याचं दिसतंय. आणि ह्याच्या खाली नाव कुठलं? कुठल्या शहराचं आहे? तर चंद्रपूरचं आहे. म्हणजे सगळ्यात जास्त तापमान कुठल्या शहराचं आहे? तर चंद्रपूरचं आहे. कमाल तापमान समान असणारी शहरे कोणती? कमाल तापमान, कमाल आणि किमान. कमाल म्हणजे काय असतंय? कमीत कमी. आणि किमान कमाल म्हणजे काय असतंय? जास्त. आणि किमान म्हणजे कमी असतंय. मग कमाल तापमान समान असणारी कुठली शहरं दाखवा? कमाल म्हणजे जास्तीत जास्त. मग कुठलं दिसतंय आपल्याला? पुणे आणि नाशिकचं काय दिसतंय? समान दिसतंय इथं. त्याच्यानंतर काय सांगितलंय? कोणत्या शहराचे कमाल तापमान 30 अंश आहे? कुठल्याच आपल्याला दिसतंय 30 अंश. तर कुठलं दिसतंय इथं? तर पुणे शहराचं काय दिसतंय आपल्याला? 30 अंश दिसतंय. मग हे आपल्याला उत्तर झालं तिथं. आता इथं बघा, पाचगणी आणि चंद्रपूर या शहरांच्या कमाल तापमानातील फरक किती? कमाल तापमानातील फरक. मग कमाल तापमान दिलेलं इथं, फरक आपल्याला विचारलाय. काय सांगितलंय तिथं? काय इथे बघा किती दिलं इथं? 35. आणि इथं काय दिलेलं आपल्याला? तर पाचगणीचं किती इथं? 25 आहे. मग किती फरक झाला तिथं? फरक किती झाला तिथं? तर 10चा झाला फरक तिथं. हे लक्षात ठेवायचंय. इथे या पद्धतीने आलेख तयार करता आला पाहिजे. रोपांची संख्या किती मोगऱ्याची? 70, जाई 50, जास्वंद 45, शेवंती 80. मग आता जर स्तंभ काढायचा तर कुठपर्यंत करणार? मोगऱ्याचा 70 पर्यंत, जाईचं 50, जास्वंद 45 आणि शेवंती 80 अशा पद्धतीने करायचं. इथं बघा करून दिलंय. काय सांगितलं? मोगरा 70 म्हणून 70 पर्यंत घ्यायचं तिथं. जाईचं किती होतं? 50, जास्वंद 45 आणि शेवंती किती आहे? 80 रुपये. हे लक्षात ठेवायचं. आणि इथं बघा दिलंय काय? 1 सेमी बरोबर 10 रुपये. 1 सेमी बरोबर 10 रुपये. अशा पद्धतीनं आपण परिमाण तिथं लिहू शकतो. हे बघा, हे काय होणार आहे? 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7. म्हणजे 1 सेमी इथं काय होत आहे? हे 1 सेमी असेल तेव्हा किती होणार इथं? 10 रुपये. इथं आपल्याला 70 रुपये इथं दिसून येते. याच पद्धतीने आलेखाचं वाचन आणि आलेख तयार करता आले पाहिजे. पुढचं बघू आता, सममिती. सममिती काय असतंय? ज्यावेळेस 2 समान भाग होते त्याला काय म्हणायचं? सममिती असं म्हणायचंय. कुठल्या तरी वस्तू इथं बघा, आता काय दिलंय? चित्र दिले इथं, आरशातील प्रतिमा दिल्यात. इथं सममिती काय? प्रतिबिंब सममिती. ज्यावेळेस काय होतंय बघा, इथं ज्यावेळेस आपण काय केलं? 2 भाग केल्यानंतर 2 भाग कसे झाले? तर समान भाग झाले. मग समान भाग जर होत असतील, काय दिलं बघा इथं? ज्या सममित आकृती येते त्याला अक्षामुळे होणारे 2 भाग एकमेकाशी तंतोतंत जुळतात, त्याला काय म्हणलं जातं? सममिती असं म्हणलं जातं. म्हणजे बघा इथं जर हा जरी भाग बघितला आपण तरी हा समान नाही कुणाशी? तर याच्याशी. दोन इथं काय होणार? समान भाग होणार, त्याला आपण सममिती असं म्हणणार. इथं पण बघा काय होतंय? समान भाग होते तिथं. इथं तर होणार आहेत का? ज्यावेळेस इथं केल्यानंतर समान होतोय का? तर होतोय. इथं पण काय होणार? समान होणार आहे. अशा होतं काय येतं? सममिती आपल्याला कळलं पाहिजे. इथं कसं सांगितलंय बघा, जशी या साईडला काढतोय तशीच काय करायची? या साईडला आपल्याला आकृती काढायची. मी सममिती करायची, त्याचे 2 समान भाग काढायचे तिथं. इथलं काय करायचंय? हा भाग तसा असेल तसा इथं म्हणजे कसा आला पाहिजे तो? जर सांगायचं असा, त्यानंतर हा जसा आहे तसा आला पाहिजे.
पुढचं आता विभाज्यता. आता विभाज्यता काय असते, तर आपल्याला कसोट्या माहिती आहेत. आपण कसोट्या बघितल्या की कितीची कसोटी. इथं बघा 2ची 5ची 10ची कसोटी लिहा. मग कसोट्या आपण बघितल्या ती कुठल्याची कुठली. 2ची कसोटी काय, एक असताना काय पाहिजे 0 2 4 6 8 असेल तर काय होतं 2 न भाग जातो, म्हणजे ती 2ची काय झाली कसोटी झाली. 5ची काय एक असताना किती पाहिजे आपल्याला 0 आणि 5, आणि 10ला एक असताना काय असेल फक्त 0 असेल तर भाग काय होतोय 10 न भाग जातो. यातलं काय सांगितलं 2 ने 5 ने किंवा 10 ने विभाज्य आहेत ते ओळखा. मग हे ह्या कसोट्यावर आपल्याला ओळखायचे आणि इथं काय करायचं ते मांडायचे. आता बघा उदाहरण सांगायचं तर याच्यामधलं काय सांगितलं 10 ने विभाज्य कुठली होईल, 10 ने कुठलं होईल, इथं 0 म्हणजे 1 होईल, त्याच्यानंतर 2 3 या 3 संख्या कुठल्या होणार 10 ने विभाज्य होणार. जर 5 चा विचार केला तर कुठली होईल 0 पण येईल, ही 5 ची येईल, त्याच्यानंतर ही 0 येईल, ही पण येईल आणि हे पण येईल आणि ही 125 पण येईल, ते 5 न होतील. मग आता काय करायचं 2 न कुठल्या कुठल्या विभाज्य होतात तुम्ही शोधायचंय आणि ह्या चौकोनामध्ये मांडायचं. आता बघा कसोट्या सारण्या 3ची कसोटी. 3ची कसोटी काय आहे तर बघा जर कोणत्याही संख्येच्या अंकाच्या बेरजेला 3 ने निश्चित भाग जातो त्यावेळेस त्या संख्येला पूर्ण काय होते तर ती संख्या 3 ने विभाज्य असते, म्हणजे काय होतं 3 ने भाग जातोय. म्हणजे उदाहरण सांगायचं म्हटलं समजा ही संख्या घेतली, ज्यावेळेस संख्या घेतल्यानंतर संख्येमध्ये काय करायची बेरीज करायची. 5 2 10 2 12 बेरीज 12 झाली म्हणजे 3 ने भाग जाणार आहे का तर जातो, म्हणजे 3 ने काय ती विभाज्य हे लक्षात ठेवायचं. ही साईडवरची संख्या घेऊ 5 आणि 4 9 9 2 11 11 आणि 7 18. मग 18 ला काय होणार आहे भाग जातो का तो हो, म्हणजे काय येणार इथं बरोबर चिन्ह येणार आहे. 3 × 18. 4ची कसोटी. तर 4ची कसोटी काय सांगते बघा जर कोणत्याही संख्येतील दशक व एक स्थानच्या अंकाने तयार होणाऱ्या संख्येला 4 ने निश्चित भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला काय होतो 4 ने निश्चित भाग जातो. म्हणजे बघा कसं करायचं इथं कुठली संख्या तयार झाली 92, मग 92 ला भाग जातो 4 न, म्हणून ह्या 492 ला भाग जाणार आहे. पुढची संख्या घेऊ इथं 14, तर 14 ला भाग जातो का इथं संख्या काय तयार झाली 14 मग काय होणार आहे 14 ला भाग जातो का 4 न तर नाही जात, म्हणजे ह्या पूर्ण संख्येला जो 4 न भाग जाणार नाही, कारण 4च्या पाड्यात एकच येत नाही. खालची तिसरी जर संख्या घेत असेल पण 48, 48 चा भाग जातो का तर हो 4 1 4 4 2 8, म्हणजे 48 ला भाग जातो इथं. मग भाग जातो म्हणजे हा 6,448 ला 4 ने भाग जाणार आहे. इथं काय होणार आहे इथं जातो तर हो येणार आहे. इथं तयार होणारी संख्या कुठली 48 आणि 4 ने विभाज्य तर असणार आहे ती. अशा पद्धतीनं हा पूर्ण चार्ट पूर्ण करायचा आहे. पुन्हा 9ची कसोटी काय 9ची कसोटी आणि 3ची कसोटी काय तर समानच आहे. समान म्हणजे कसं तर इथं पण अंकांची काय करायची बेरीजच करायची आपल्याला. इथं बेरीज केली तर 5 आणि 4 9, 9 ला भाग जातो का 9 न तर हो, मग 9 न भाग गेल्यानंतर बेरीज 9 आली म्हणजे इथं भाग जाणार आहे इथं, आणि इथं काय होणार आहे 9 ने विभाज्य आहे. इथं पण बरोबर तिथंच बरोबरची खूण येणार आहे. यातली ही संख्या घेऊ आता इथं बघा 3 आणि 1 4 4 आणि 3 7 8 आणि 7 15 बरोबर, आणि 15 आणि 9 किती येतात 15 आणि 9 24, मग 24 ला भाग जातो का 9च्या पाड्यात आहे का 24 तर नाही, मग ह्या संख्येला भाग जाणार नाही हे लक्षात ठेवायचं. मग हे बाकीच्या जेवढ्या राहिलेल्या संख्या ते काय करायचंय त्यांची बेरीज करायची आणि तुम्ही इथं लिहायचंय की भाग जातो का नाही जात. त्याच्या आधी काय लिहायचंय पहिल्यांदा बेरीज किती येते आणि 9च्या पाड्यात आहे का नाही, मग ह्या आपल्याला लक्षात येईल. काय करायचंय बघा इथं 3 विद्यार्थी परडीवर खुले जोड 3 4 9 यापैकी एक संख्या आहे. प्रत्येक विद्यार्थी आपापल्या परडीतील संख्येने विभाज्य संख्या असलेले फुल तोडतो. एका झाडावर एकच फुल घेतो. सांगा बरं परडीत कोणत्या संख्यांची फुलं असावीत. मग इथं काय करायचंय बघा कोणत्या संख्येचे काय झाला पाहिजे तर ह्या तिन्हींनी पण काय झाला पाहिजे भाग गेला पाहिजे अशी संख्या निवडायची आपल्याला. मग कुठली ती काय करायचंय या तिन्हींचं काय करायचं कसोट्या पाठ पाहिजे तर आपल्याला हे संख्या शोधता येईल. आता पुढचा भाग घेतला लसावी आणि मसावी. आता लसावी मसावी करताना काय करायचंय बघा काय लिहायचं इथं आपल्याला माहित पाहिजे भाज्य भाजक आणि भाकार बाकी कशा कशाला म्हणतो बघा इथं. आता मग ह्या भाज्य कशाला म्हणायचं भाजक कशाला म्हणायचं भाकर आणि बाकी इथं काय करायचं प्रत्येक गोष्टी इथं बघ काय झालं 2 इथं काय झाले बाकी म्हणजे बाकी इथं येणार आहे. त्यानंतर हा काय येणार आहे 9 9 काय येतो भाजक काय येणार आहे 9 भाकर काय येणार आहे 7 आणि 62 काय येणार आहे भाज्य येणार आहे. आपलं ज्या संख्येला आपण भाग लावतो त्याला काय म्हणतो भाजक, ज्या संख्येला भाग लावतो तो भाज्य
उत्तर येतं ते काय असतंय भागाकार, आणि बाकी जर उरली ते बाकी असते आपली. इथं आपल्याला काय बघायचंय 36 चे विभाजक. विभाजक म्हणजे काय, कुठल्या कुठल्या संख्येनं भाग जातो तर हे आपल्याला म्हणजे विभाजक असते. इथं बघा 36 विभाजक दिलेले आहेत. एक म्हणजे 1 न भाग जाणार आहे, 2 न जाणार आहे, 3 न, 4, 6, 9, 12, 18 आणि 20 हे काय राहतील त्याचे विभाजक राहतील. मग आपल्याला विभाजक माहित पाहिजे त्याचे प्रत्येकाचे, आणि कसे काढायचे ते आपण बघून घेऊ आता. इथं काय सांगितलंय, मावशीने 12 मीटर लांबीची एका रंगाची व 18 मीटर लांबीची दुसऱ्या रंगाच्या अशा 2 प्रकारच्या कागदी पट्ट्या आणल्या. प्रत्येक रंगाच्या कागदी पट्टीचे समान लांबीचे तुकडे करायचे आहेत. जास्तीत जास्त किती लांबीचे तुकडे करता येतील. जास्तीत जास्त म्हणले की आपल्याला काय करता आला पाहिजे, असा मसावी काढता आला पाहिजे. मसावी कसा काढायचा, लसावी कसा काढायचा ते आपण बघू. इथं बघा 20 किलोग्राम ज्वारी व 50 किलोग्राम गहू आहे. सर्व धान्य पिशव्यामध्ये भरायचं आहे. प्रत्येक पिशवीमध्ये समान वजनाचे काय करायचे धान्य भरायचे. तर जास्तीत जास्त किती वजनाचे धान्य काय होणार पिशवीत भरता येईल. मग यासाठी आपल्याला काय करायचंय, लसावी आणि मसावी काढायचं आहे. मग लसावी मसावी कसा काढायचं ते एकदा बघून घेऊ आपण, कशा पद्धतीने काढायचं. बघा आता उभ्या पद्धतीने करू आपण. 20 आणि 50 घ्यायचं, त्याच्यानंतर काय करायचंय त्यासाठी आपल्याला कसोट्या माहित पाहिजे. 20 आणि 50 भाग लावायचा. लहानात लहान संख्या घेतली, समजा आपण कुठली घेतली 2 नकारांची, आपल्याला काय येतं एकच स्थानी किती 0, मग भाग लावायचा. इथं बेद आहे 20, इथं किती लागेल बे2 4, बे5 10. इथं पुढे कितीचा भाग लागला इथं, तर एक स्थानी 0, इथं 5 आहे, 2 न जाईल का तर नाही जाणार. मग 5 न 5 2 10, 5 25. आता भाग जाईल का पुन्हा इथं तर नाही जाणार. मग इथं ह्या संख्या ठेवायच्या. मग काय म्हणणार इथं 5 2 10. ज्यावेळेस लक्षात ठेवायचं मसावे काढायचं आहे तर काय आला पाहिजे, जिथपर्यंत समान अंकानं भागत होते तिथपर्यंत ठेवायचं. म्हणजे उत्तर किती येणार आपलं 10. किती येणार आहे 10. म्हणजे काय होणार आहे, किती वजनाचं एका प्रत्येक पिशवीत भरायला लागलं तर 10 किलो भरायला लागेल. किंवा दुसऱ्या पद्धतीने कसं करू शकतो आपण, 20 आणि 50. मग आडव्या पद्धतीने करायचं तर पहिल्यांदा लहान संख्येनं भाग लावला इथं. कसं झाला इथं बे 20 अशा पद्धतीनं. पुढे आपल्याला काय करायला लागेल, मग प्रत्येक वेळेस गुणाकार करायला लागेल. तर मग कसं येणार आहे 2 गुणिले 5 अशा पद्धतीने काय येईल इथं येणार आहे आपलं. पुढे कसं येईल 2 गुणिले, इथं कसं येईल 5 गुणिले 5 अशा पद्धतीने येईल. मग आता आल्यानंतर काय घ्यायचं, यातले समान घटक घेतो आपण. ह्या 2 ला हे 2 घेतले, इथं 2 आहेत का तर नाही. मग ह्या 5 ला हे 5, म्हणजे उत्तर काय येणार आहे आपलं 2 गुणिले 5, म्हणजे उत्तर काय येणार आहे 10 येणार आहे उत्तर आपलं. अशा पद्धतीने काय करायचंय मसावी अशा पद्धतीने सुद्धा आपण काढू शकतो. हे लक्षात ठेवायचं, जिथपर्यंत आपल्याला दोन्ही संख्येला भाग गेलाय त्या संख्यांचा काय करायचंय गुणाकार करायचा. मग ह्या सगळ्यांचा आपल्याला काय करायचंय मसावी काढायचंय. इथं बघून घ्या आता उभ्या पद्धतीने समजा आपल्याला करायचा म्हणला तर कसा काढू शकतो. इथं 45 आणि 30 किती भाग जाईल इथं पहिल्यांदा, तर 5 आणि 4 9 म्हणजे 3 न जाईल. 3 1 3, 3 5 15 आणि 3 10 30. पुन्हा किती जाईल इथं 5 न, 5 3 15 आणि 5 2 10. इथं मसावी काढायचं तर काय होणार आहे, दोन्ही जिथं समान आहे तिथंच, म्हणजे किती आहे इथं 15 आपला काय मिळणार आहे मसावी. अशा पद्धतीने आपल्याला मसावी काढायचं. आता लसावी बघू. आता लसावी करताना काय केलं, मसावी करताना लसावी करताना काय करायचंय याची पद्धत सांगतो की कशा पद्धतीने करायचंय. इथं बघा 2 संख्याचा लसावी हा त्यांच्या गुणाकारापेक्षा मोठा असू शकत नाही, हे लक्षात ठेवायचं. आता याचा लसावी काढायचं काय करायचं, मसावी काढायचं बघितलं तर लसावी कसं काढायचं. तर इथं पण लसावी काढताना पण उभ्या पद्धतीने काढायचं. काय करायचं संख्या काय करायच्या मांडून घ्यायच्या 2 3 आणि 5. मग इथं लक्षात ठेवायचं किमान 2 संख्येला तरी भाग केला पाहिजे. एकाच संख्येनं भाग जातोय का इथं तर कुठल्या संख्येने जात नाही. मग यांचाच काय करायचा गुणाकार. 5 3 15 15 30 हा काय झाला यांचा लसावी झाला. दुसरी संख्या घेऊ आपण इथं 9 आणि 15. 9 आणि 15 आता कितीने भाग झाली तर लहानात लहान संख्या दोन्ही संख्येला तर तिथे जाईल 3 न, 3 3 9, 3 5 15. इथं पुढे भाग जाणार आहे का, किमान 2 संख्येला तरी एका संख्येने भाग केला पाहिजे, नाही जाणार. मग लसावी करताना ह्या संख्यांचा काय करायचा आहे गुणाकार. 3 गुणिले 3 गुणिले 5, 3 3 9 आणि 3 5 15, सॉरी 3 3 9 आणि 9 5 45. हे काय त्याचं उत्तर येईल. म्हणजे हा काय झाला त्याचा
लसावी झाला. जर मसावी विचारला असता किती आला असता, 3 आला असता मसावी. मसावी आणि लसावी किती येणार आहे, 45. अशा पद्धतीनं उत्तर काढायचं आहे आपल्याला. मग हे लसावी मसावी काय करायच्यात, सगळे उदाहरणं सोडवून घ्यायच्यात. यातला आता अजून एक भाग बघू यांच्यामध्ये आपण की समीकरणे. तर समीकरणे काय असते ते पहिल्यांदा समजून घेऊ. बघा इथं खाली 2 ओळीत काही गणिते होते, त्याच्यापासून काय मिळणाऱ्या संख्या शोधून समीकरणे तयार करा. आधी उत्तर बघायचं. इथं कसं उत्तर येणार आहे, 16/2 किती येतं, किती येणार आहे, 42 16, 5 दुने 10, 9 4 13. अशा पद्धतीने काय करायचं इथं दिलेलं आहे आपल्याला. पण समीकरण कशी तयार होईल ते बघू आपण. समीकरण तयार कशी सोडवायचं कसं बघा. इथं काय दिलंय, x + 7 = 10. तर y ची किंमत काढायची. काय दिलंय, x + 7 = 10. काय दिलंय इथं, y बरोबर दिलंय. तर y बरोबर घेऊ. तर y ची किंमत काढायची. तर काय करायचं, तर हे इथं याला काय अधिक आहे, मग इकडे जाऊन काय बरोबर चिन्ह बदलतं, म्हणजे काय होतं वजा. म्हणजे y बरोबर किती मिळालं आपल्याला, 3 मिळाले. मग हे y चं काय झालं, उत्तर झालं. म्हणजे y ची किंमत झाली, हे लक्षात ठेवायचं. एक संख्या व 3. आता काय करायचं आपल्याला, समीकरण तयार कसं करायचं, एक संख्या व 3 यांची बेरीज. एक संख्या, मग ज्यावेळेस आपल्याला कुठली संख्या माहिती आहे का, एक संख्या माहिती आहे कुठली, तर नाही आपल्याला माहिती. मग नाही माहिती तर काय करायचं, ते आपण x घेऊ शकतो, y घेऊ शकतो, कुठलं पण घेऊ शकतो. म्हणजे कुठलाही, मराठीतला असेल किंवा इंग्रजीतलं, कुठलंही आपण काय घेऊ शकतो, अक्षर घेऊ शकतो. मग इथं काय झालं, एक संख्या अधिक 3 हे झालं समीकरण. अशा पद्धतीने तयार करतो. बघा इथं 15 आणि एक संख्यांचा गुणाकार म्हणजे 15, जे सांगितलंय त्याप्रमाणेच लिहायचं. 15 आणि एक संख्या यांचा काय सांगितलंय, गुणाकार. मग हे झालं समीकरण तयार. याच पद्धतीने आपण समीकरण तयार करणार. आता बघा इथं खाली समीकरणाचे उकल काढण्यासाठी समीकरणाच्या दोन्ही बाजूंना कोणती क्रिया करावी लागेल ते पहा. मग कुठली क्रिया करावी लागेल, बघा इथं x + 9 = 11 आहे. मग आता काय करायचं, x ची किंमत काढायची, उकल करायची. म्हणजे x ची किंमत काढायची. म्हणजे काय केलं, x बरोबर इथं 11 ते तसेच मांडायचे. हे इकडं नाहीत, इकडं काय होणार, बेरीज म्हणजे वजा होतील इकडं. मग x बरोबर 2 मिळाले. हे आपलं काय झालं, उत्तर झालं. या पद्धतीने आपण उत्तर काढणार आहे समीकरणाचं. अजून एक बघू इथं, x - 4 = 9. x - 4 = 9. आता x ची किंमत काढायची. इकडे ऋण आहेत ते काय धन होतील, म्हणजे बेरीज होईल त्यांची. +4 x बरोबर काय मिळालं, 13. या पद्धतीने आपल्याला उत्तर काढायचं आहे. यातलं शेवटचं बघू. काय सांगितलंय, 8x = 24. 8x = 24. इथं पण काय काढायचं आपल्याला, उत्तर काढायचंय. उत्तर काढायचं, कोणाचं उत्तर काढायचंय, 8x पाहिजे उत्तर आपल्याला. तर नाही, इथं बघा काय पाहिजे आपल्याला, x चं उत्तर. मग x बरोबर इथं ज्यावेळेस कुठलं चिन्ह नसतं त्यावेळेस आपल्याला माहिती कुठलं चिन्ह असतं, इथं तर गुणिले चिन्ह असतंय. म्हणजे 24 आणि छेदामध्ये इथं गुणिले तिकडे भागिले झाले. म्हणजे x बरोबर काय मिळालं आपल्याला, 3. 8 × 3 = 24. म्हणजे 3 उत्तर मिळाले. या पद्धतीने काय करायचंय, आपल्याला उत्तर काढायचं. मग या पद्धतीने काढायचंय, ह्याचं उत्तर बरोबर आहे का नाही, उकल आहे का नाही, हे काय करायचंय. जर इथं उत्तर जर येत असलं याच्याप्रमाणे, हे दिलेलं उत्तर आहे, एमची किंमत बरोबर असली तर बरोबर करायचं, म्हणजे होय करायचंय. नसेल तर नाही करायचंय. हे समीकरण सोडवायची. समीकरण कशी सोडवायची आपण बघितलंय. मग त्याप्रमाणे त्याची उकल काढायची. ठीक आहे, मग आपण काय करू, आता इथंच थांबूया आणि नंतर आपण पुढच्या ज्या वेळेस असेल त्यावेळेस आपण गुणोत्तर प्रमाण घेऊ. ठीक आहे.